आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर जवळजवळ 20 लाख लिटरचा टप्पा गाठलेला आहे. 25 लाख लिटर दुधाचा टप्पा यावर्षी गाठायचं त्यांचं धोरण आहे. आता जे महानंद आहे, जे एनडीटीव्हीला चालवायला दिलेला आहे, तो आपल्या राज्याचा ब्रँड आहे. आता तो ब्रँड गोकुळला राज्याचा ब्रँड म्हणून सरकारने परवानगी द्यावी आणि नंदिनी म्हणून जो कर्नाटकचा फेडरेशन आहे त्याला सरकार ज्या सुविधा देते त्या सुविधा दिल्या तर एक राज्याचा एक चांगला ब्रँड म्हणून नावारूपाला आमचा गोकुळ येईल असा माझा विश्वास आहे. सर, आज उद्घाटन तुम्ही केलेलं आहे, दहीचं एक नवीन प्रोडक्ट आणलेलं आहे. परत एक आईस्क्रीमची मागणी तुम्ही करताय. तुमच्या चिरंजीवांनी मागणी केली की गोकुळ मागणी नाही, आईस्क्रीम करण्याचं त्यांनी जनरल वॉर्डलाच हिशोब दिला होता. जानेवारीमध्ये त्या आईस्क्रीमचं लॉन्चिंग आहे. सर काय म्हणून सध्या महाराष्ट्राची गरज किती दुधाची सध्या थोडं नाही, दुधाला जी आता मानसी दुधाची जी आपली जागतिक मानांकन आहे त्याच्या कितीतरी मिलीलिटर आणि लिटर कमी आपलं दुधाचा आपला खप आहे. आपल्याला जास्तीत जास्त दुधाचा खप वाढवला पाहिजे. त्या पद्धतीने संकलन वाढल्याशिवाय दुधाच्या विक्रीमध्ये वाढ होणार नाही आणि स्वस्त आणि चांगलं दर्जेदार दूध जर ग्राहकापर्यंत पोहोचवता आलं तर मला वाटतं ते मानांकन आपण पूर्ण करू. तर नवीन सरकारने काय केलं पाहिजे जेणेकरून गाई म्हशीची संख्या आहे जी कमी होताना दिसते ती वाढली पाहिजे भविष्यात? आता त्यासाठी सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता कर्नाटक सरकार हे लिटरला 5 रुपये आता तिथं अनुदान देते. आपण हे मध्ये सुरू केलं होतं, परंतु नंतर दुधाचं उत्पादकता वाढल्यानंतर ते कमी केलेलं आहे. परंतु तिथं सहकारी दूध संस्थांना 5 रुपये अनुदान आज ही कर्नाटक सरकार देते. तर इंडिगोच्या आधार फ्लाईट अचानक रद्द झालेला आहे आणि प्रवाशांची हिरमोड होते. इंडिगोमध्ये काय कुठेतरी कर्मचारी नसल्याचं गोंधळ सुरू आहे. नाही, आता जे आम्ही प्रसार माध्यमामध्ये बघितलं की डीसीजीने जो निर्णय बदलला की अमुक अमुक तास पायलटला विश्रांती पाहिजे, अमुक अमुक तास त्या क्रू मेंबरना त्याला विश्रांती पाहिजे. यामुळे बराचसा, कारण 65% आपली संपूर्ण वाहतूक ही विमान क्षेत्रामध्ये इंडिगोची आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात पायलटची कमतरता, कर्मचाऱ्यांची कमतरता, वास्तविक हे आधीच इंडिगोनं त्या सगळ्या कल्पना प्रवाशांना द्यायला पाहिजे होत्या. यामुळे असं जो होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला नसता आणि जो संताप तुम्ही प्रत्येक विमानतळावर बघितला तो संताप जनतेचा झाला नसता. थँक्यू सर. हिंदी.